मंदिरात दुर्गाष्टमी निमित्त सामुदायिक सप्तशती पाठ पठण कार्यक्रम धुळे देवपुरातील खानदेशाचे कुलस्वामी न्यायी श्री एकविरा देवी मंदिरात अधिक महिना पुरुषोत्तम मास दुर्गाष्टमी निमित्त मंदिर ट्रस्टच्या वतीने सामुदायिक सप्तशती पाठ पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात मुंबई, पुणे, नाशिक, धुळेसह इतर खानदेशातून जवळपास 300 ते 350 निवड महिला भगिनी उपस्थित होते। तसेच या महिलांना साडी वाटपही करण्यात आले। उद्यापासून मंदिर परिसरात अधिक मास निमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे। भागवत कथा ही उद्यापासून दुपारी 4 ते 7 सुरू होईल असेही आवाहन ॲडव्होकेट निलेश पाठक यांनी केले आहे। अधिक मास हा भगवान श्री विष्णूंचा महिना आहे। माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे ट्रस्टच्या वतीने व भाविकांच्या सहकार्याने अधिक महिना पुरुषोत्तम मास निमित्ताने आज दुर्गा अष्टमी पर्व काळच्या निमित्ताने आई भगवतीच्या दरबारात सप्तशती पाठाचं नियोजन करण्यात आलं आहे। या पाठासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अख्खा खानदेश जरी म्हटला तरी तसं इथून निवडक जे महिला मंडळ आलेलं आहे। जवळजवळ 300 ते 350 महिलांनी उपस्थिती दाखवलेली आहे। त्याला दिनांक 24 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत अधिक मास आहे। या अधिक मासाच्या प्रित्यर्थ अधिक मासाचा औचित्य साधून श्री एकविरा देवी आणि रेणुका माता मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। मुळात याचं आयोजन करण्याचे उद्देश दोघं-तिघे आहेत। एक पहिली गोष्ट, जे भाविक भक्त येतात एकविरा देवीच्या चरणी लीन होतात, या सगळ्या भाविक भक्तांचं आणि विश्वकल्याण या हेतूने हा श्रीमद भागवत सप्ताह आयोजित केलेला आहे। दुसरं प्रयोजन, विशेष प्रयोजन असं आहे की आपल्या एकविरा देवी मंदिराचं गाभारा आणि कळस हे दोघंही आता जीर्ण होत चाललेले आहेत। परिणामी त्याचा जीर्णोद्धार करणं आणि भाविकांची जी भक्ती आहे किंवा भाविकांची जी वाढती संख्या आहे ती संख्या लक्षात घेता आता गाभारा आणि सभामंडप मोठं करणं गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून त्याचा निधी मिळण्यासाठी म्हणून या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने जे कोणी देणगी देतील किंवा ज्यांची कोणाची भक्तांची काही इच्छा असेल वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ती स्वीकारून या कळसाचं आणि याचं काम चालू करायचं आहे। या कार्यक्रमासाठी म्हणून प्रमुख उपस्थिती अंमळनेरच्या सखाराम महाराज संस्थानचे गादीपती आदरणीय गुरुवर्य प्रसाद महाराज यांची विशेष उपस्थिती आणि आशीर्वाद लाभणार आहेत। या